पुण्यामधल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर गर्दी करताना दिसतात। आज पावसानं काहीशी उघडीप दिली आहे आणि त्यामुळे लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हीच आस्था दिसून येते आणि इथला आढावा घेतलाय शिवानी पांढरे यांनी। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा हाच अनुभव सध्या पुणेकर घेताना दिसते। मी आहे सध्या पुण्यातल्या निवडुंगा विठोबा मंदिरात, ज्या मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे आणि आपण जर दृश्य बघितलं तर या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून पुणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळतात। एवढंच नाही तर बाहेर पोलीस आहे आणि बाहेर मोठ्या प्रमाणात पुणेकरांची गर्दी देखील दिसतेय। पण जर बघितलं तर 2 दिवस पालखी पुण्यात पाहुणचारासाठी असते, मुक्कामासाठी असते। प्रत्येक पुणेकराला या पालखीची आणि वारकऱ्यांची सेवा करायची असते आणि प्रत्येक पुणेकर या पालखीच्या 2 दिवसात या सगळ्या पालखीची कशा पद्धतीने सेवा करता येईल यासाठीचा सगळा विचार करत असतो। आणि आजचा तो दिवस आहे जो पुणेकर या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करताना दिसतात। एवढंच नाही तर प्रत्येक जण याच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अक्षरशः महिला असू देत, अबालवृद्ध असू देत, त्यावेळी लहान मुलं असू देत, सगळे जण याच पालखीचं, या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत। पुणेकरांसाठी आजचा दिवस प्रचंड महत्त्वाचा असतो। एवढंच नाही तर ह्या पालखीसाठी पुणेकर वर्षभर वाट बघत असतात आणि तोच क्षण सध्या पुणेकर जगताना दिसत आहेत। कॅमेरामन राजेश भिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।